2026 या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला। या अर्थसंकल्पात राज्याच्या जनतेसाठी विविध मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली। या अर्थसंकल्पात प्रामुख्याने शहरांच्या विकासावर अधिक भर देण्यात आलाय। मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ हा मेट्रो मार्गाने जोडण्यात येणार आहे। या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची घोषणा केली। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल। या अंतर्गत कर्नाळा साई चिरनेर रायगड पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफील्ड विकास केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे। वाढवण जिल्हा पालघर जवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टीधारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे। मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई आणि आसपासच्या महानगरांसाठी